नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत दिव्यांग सहाय्यक पोर्टलबद्दल. आणि दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती आपल्याला 30 तारखेच्या अगोदर नोंदणी करायची आहे. ज्या दिव्यांग बांधवांची नोंदणी राहिली असेल तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा आणि स्टेप बाय स्टेप जर फॉलो केलं तर स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा तुम्ही नोंदणी करू शकता. तर मित्रांनो, आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून ज्या दिव्यांग बांधव मला बघत असतील त्यांना हा व्हिडिओ आवर्जून बघावा व दुसऱ्या दिव्यांग बांधवांना सुद्धा शेअर करावा, जेणेकरून त्यांचा फायदा होईल आणि कुठे जाण्याची धडपड होणार नाही. आणि काही चुका बऱ्याचशा दिव्यांग बांधवांनी ऑनलाईन फॉर्म भरत असताना केलेल्या आहेत. त्यानंतर ऑनलाईन सेंटरला जाऊन सुद्धा त्यांनी फॉर्म दिल्यानंतर त्या ऑनलाईन सेंटरवाल्यांना सुद्धा काही चुका केल्या आहेत. तर मला सांगायचं तात्पर्य हेच आहे, जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर कृपया करून तुम्ही 200-300 रुपयासाठी कोणत्याही दिव्यांग बांधवाचा फॉर्म घेऊन तुम्ही चुकीचं काम करू नका. कारण त्या 200-300 रुपये तुमची कमाई तर झालीच, परंतु त्या दिव्यांग बांधवांना काय हाल आहे त्याच्यानंतर त्याचं मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सांगणार आहे. चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही मोहन मुंडे प्रहार या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्की करा नवनवीन व्हिडिओसाठी. आणि हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त दिव्यांग बांधव असतील यांच्या ग्रुपला शेअर करा ही विनंती करतो. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया. सगळ्यात पहिले तर आपल्याला गुगलवर जायचं आहे. गुगलवर गेल्यानंतर दिव्यांग सहाय्यक पोर्टल टाका. दिव्यांग सहाय्यक पोर्टल टाकल्यावरती दिव्यांग सहाय्यक पोर्टल येईल, खाली नागरिक लॉग इन येईल, त्यानंतर खाली रजिस्ट्रेशन येईल. जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर रजिस्ट्रेशनला क्लिक करा. जर तुम्ही अगोदर रजिस्ट्रेशन केलं असेल तुम्ही लॉग इनमध्ये जाऊ, तुमचा मोबाईल नंबर टाका, तुम्हाला OTP तिथं सबमिट करा. OTP सबमिट केल्यानंतर मित्रांनो पूर्ण डिटेल्स तुम्ही व्यवस्थित भरलेले आहे की नाही ते चेक करा. कारण आता तुम्ही जरी चुकला असाल तरी तुम्हाला दुसऱ्यांदा तुमची माहिती भरता येत नाही. तर चला मित्रांनो, स्टार्टिंग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडं माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरल्यानंतर महत्त्वाची माहिती काय आहे तुम्हाला सांगतो. तुमचा आधार कार्ड नंबर टाकणं खूप अनिवार्य आहे. स्टार्टिंगला वरती तुमचा आधार कार्ड नंबर येतो, आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं नाव व्यवस्थित टाकायचं आहे. नाव वगैरे व्यवस्थित टाकल्यानंतर तिथे दुसरं ऑप्शन येतं आहे तुमच्या वडिलांचं नाव आणि वडिलांच्या वडिलांचं नाव आणि आडनाव. त्यानंतर खाली येतं आहे आईचं नाव, आईच्या नंतर आपलं दुसरं नाव येतं आहे त्यांच्या वडिलांचं नाव आणि नंतर येतं आहे त्यांचं आडनाव. तर काही लोक काय करतात, आईचं नाव मग त्यांच्या पप्पाचं नाव नंतर इथलं आडनाव. तसं नाही, माहेरचं तिकडचं आडनाव टाकणं अनिवार्य आहे. आणि ते आडनाव आपण टाकल्यानंतर खाली जायचं आहे. खाली बँकेचे डिटेल्स आहेत. बँकेचे डिटेल्स भरल्यानंतर त्याच्यात IFSC कोड वगैरे टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर खाली 2 नंबरला ऑप्शन दिलेला आहे. त्या ऑप्शनमध्ये आपल्याला खालची जी डिटेल्स आहेत ती पण भरणं खूप अनिवार्य आहे. आणि मित्रांनो, हे सगळं झाल्यानंतर आपण सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर आपण पुन्हा एकदा जायचं आहे नागरिक लॉग इनमध्ये. नागरिक लॉग इनमध्ये गेल्यानंतर आपल्याला मेरी पहचान ही ॲक्टिव्ह करायची. मग आता मेरी पहचान ही ॲक्टिव्ह कशी करायची तर आपण त्या संदर्भात आता जाणून घेणार आहोत. तर मग आपण इकडं लॉग इन करून ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण डिजिलॉकर हे ॲप डाउनलोड करायचं आहे. डिजिलॉकर ॲप हे डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आपलं आधार कार्ड नंबर टाकून ते OTP येईल, तो OTP सबमिट करायचा आहे. ते OTP सबमिट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं जे डिजिलॉकर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पुढची प्रोसेस येईल आणि त्याच्यानंतर पुढच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला पुन्हा एक OTP येईल. त्याच्यामुळे OTP आल्यानंतर तुम्हाला तुमचा डिजिलॉकरचा पासवर्ड तयार करायचा आहे. तर पासवर्ड तुम्ही काय टाकायचा, सोपा टाकायचा आहे. एक तर स्टार्टिंगचे आधार कार्डचे 6 नंबर टाका किंवा मोबाईल नंबरचे 6 नंबर टाका किंवा जन्मतारखेचं पुढचं 6 नंबर टाका. हे तुमचा पासवर्ड राहू द्या, हे सोपं राहील तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी. तिकडं आपलं त्याच्यानंतर पुढच्या स्टेपला आपल्याला डिजिलॉकरमध्ये ऑलवेज अलो आणि हे आपल्याला ऑप्शन येईल. त्या ऑप्शनला आपण क्लिक करायचं आहे. क्लिक झाल्यानंतर आपला तिथं वरती फोटो येतो डिजिलॉकरला बाजूला. जर तिथं फोटो आल्यानंतर पुन्हा आपण गुगलला जायचं आहे. गुगलला जाऊन आपण नागरिक लॉग इन करायची. नागरिक लॉग इन झाल्यानंतर OTP टाकायचा. OTP टाकल्यावर मेरी पहचानला क्लिक करा. मेरी पहचानला क्लिक केल्यानंतर समोर जाईल आणि तिथं मोबाईल नंबर तुमचा मागेल. मोबाईल नंबर तुमचा मागितल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तिथं सबमिट करा. मोबाईल नंबर सबमिट केल्यानंतर मित्रांनो OTP येईल त्या डिजिलॉकरला, म्हणजे डिजिलॉकरचा जो आपण नंबर देता त्या मोबाईलवर आपल्याला OTP येईल. मग तो OTP आपण इथे जिथं नागरिक लॉग इन केलेले आहे मेरी पहचान तिथे तो OTP टाकायचा आहे. OTP टाकून आपल्याला नेक्स्ट पुढचा पाऊल घ्यायचा. पुढे गेल्यानंतर तिथं 2 ऑप्शन दाखवते मित्रांनो. एक तिथं पॅन कार्ड, आधार कार्ड, दोन्ही याला क्लिक करा आणि पॅन कार्डला आधार कार्डला क्लिक करा आणि खाली अलाउ येईल. मग आपण अलाउला क्लिक केलं की प्रोसेस चालू होईल. आपलं जे डिजिलॉकर आहे तो डिजिलॉकरचा डाटा जो आहे तो व्हेरीफाय होऊन आपल्या दिव्यांग सहाय्यक पोर्टलला येईल. आणि दिव्यांग सहाय्यक पोर्टल आल्यानंतर वरती व्हेरीफाय नाव येईल, तुमचा फोटो येईल आणि त्याच्यानंतर खाली पण मेरी पहचान ही संलग्न केली आहे असं नाव येईल. तर मित्रांनो, ही तुम्हाला मी माझ्या सोप्या पद्धतीनं
कुठलाही एडिट न करता हा व्हिडिओ बनवला आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ जर सोप्या पद्धतीचा साधा सरळ आहे तर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांगापर्यंत शेअर करावा, जेणेकरून त्या दिव्यांग बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून मदत मिळेल. आणि मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपण लॉंग व्हिडिओ यूट्यूबला टाकला नाही, पण आज भरपूर इच्छा झाली मनातून की बऱ्याचशा दिव्यांग बांधवांचे काही ऑनलाईन करणाऱ्या लोकांनी चुकीची माहिती भरली. आता ती एडिट होत नाही. आता त्याची एकच शिक्षा आहे, पोर्टलवरती तक्रार दिली आहे. आता ती तक्रार मुंबईला गेली. समोरून ज्यावेळेस रिप्लाय येईल त्यावेळेस ती चुकीची माहिती जी भरली ती झाली तर झाली, नाही तर ती राहील. त्यामुळं कुठलीही चुकी न करता व्यवस्थित फॉर्म भरावा. आणि जर तुम्हाला भरता येत नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला एक नंबर मेन्शन करतो, तो सुद्धा घेईल. तो सुद्धा तुमच्याकडून 4 पैसे घेणारच, फुकट करणार नाही. पण प्रत्येकाला तो फॉर्म भरता येत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला परफेक्ट माणसाचा नंबर दिला जाईल. तर चला, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला जास्त शेअर करा. लाईक फॉलो केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो. थँक्यू, धन्यवाद.